तेव्हा दिल्लीमध्ये राष्ट्रवादीची बैठक संपलेली आहे। राष्ट्रवादीला अद्याप तरी मंत्रिपदासाठी कुणालाही फोन गेलेला नाहीये आणि देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले होते, ते रवाना झालेले आहेत। तर दुसरीकडे या पंतप्रधान मोदींच्या या शपथविधी सोहळ्याचं राज्यभरातील अनेक आमदारांना, खासदारांना, पदाधिकाऱ्यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। यासाठी भाजपचे जे अनेक नेते आहेत, आमदार आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, हे देखील आता दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। सुधीर मुनगंटीवार हे देखील आता दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। तर त्यांच्याशी या सगळ्या पार्श्वभूमीवर वैभवनं साधलेला संवाद पाहूया। तर ही जी गाडी आपण पाहतो ही प्रफुल्ल पटेल यांची आहे। प्रफुल्ल पटेल हे देखील आता या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। प्रफुल्ल पटेल यांचं नाव प्रामुख्यानं मंत्रिपदासाठी चर्चेत होतं, परंतु अद्याप आपल्याला कुठलाही निरोप आला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाला दिलेली होती।